मित्रांनो, 22 जानेवारी गुरुवारच्या दिवशी माघी गणेश जयंती आहे. तुमची इच्छा बोलून देवघरात तुम्ही ठेवा एक सुपारी. काही दिवसातच तुमची इच्छा पूर्ती होईल. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी गणेश लहरी पृथ्वीवर पहिल्यांदा अवतरित झाल्या तो दिवस असतो माघ शुद्ध चतुर्थी. मित्रांनो, त्यामुळे या तिथीला खूप जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, आपण या गणेश जयंतीच्या दिवशी काही सेवा, काही मंत्रजप, काही स्तोत्र वाचन, गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य गणपतीला दाखवणं, असे भरपूर गोष्टी करू शकतो. त्यासोबतच आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपला संकल्प, आपला नवस पूर्ण व्हायला पाहिजे, यासाठी तुम्ही हा एक उपाय करायचा आहे. मित्रांनो, गणपती बाप्पाच्या समोर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. यासाठी तुम्ही आधीच 22 जानेवारीला गणेश जयंती आहे, माघी गणेश जयंती आहे, तर त्या आधीच तुम्ही एक पूजेची नवीन कोरी सुपारी आणून ठेवा. घरातली वापरलेली सुपारी घ्यायची नाही. पूजेची सुपारी पूजा सामग्रीच्या दुकानात मिळते, तिथून तुम्ही एक सुपारी आणा. ती सुपारी आणल्यानंतर एका वाटीत पाणी घेऊन ती सुपारी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल, तर फोटो असेल, तर त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. ती सुपारी ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर हळद, कुंकू, अक्षत व्हायचे आहे, फुलं व्हायची आहेत आणि हात जोडून तुमच्या मनात जीही इच्छा आहे, जेही तुम्हाला मागायचं आहे, जोही तुमचा संकल्प, जोही तुमचा नवस आहे, ते गणपती बाप्पाकडून तुम्हाला मागायचं आहे. मागून झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा. लाडूचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आणि ती सुपारी तिथेच देवघरात रोज पूजायची आहे. रोज. किती दिवस? तर जेवढा दिवस तुमची इच्छा पूर्ण होत नाही तेवढे दिवस तुम्ही ती सुपारीचे पूजन करायचे आहे. रोज जेव्हा आपण देवपूजा करू सकाळी, तेव्हा देवांचे स्नान आपण घालतो, तेव्हा त्या सुपारीचे सुद्धा स्नान घालायचे आणि पुन्हा देवघरात स्थापन करायची. रोज पूजन करायचे. काही दिवसातच, 21 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात, जशी तुमची श्रद्धा, जसा तुमचा भाव, तशी तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला असं वाटलं की मी मागितलेलं मिळालं, माझा नवस, माझी इच्छा, माझा संकल्प पूर्ण झाला, तेव्हा ती सुपारी वाहत्या पाण्यात विसर्जन करून द्यावी. ती सुपारी तेव्हा ठेवायची नाही, कारण त्या सुपारीचं काम झालं. अशा रीतीने 22 तारखेला तुम्हाला अगदी छोटासा सोपा हा उपाय करायचा आहे. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.